संकटात धीर कसा धरावा. सर्वांनी आजच्या विषयाचं नाव लिहून घ्या. आजच्या विषयाचं नाव आहे संकटात धीर कसा धरावा, किंवा ज्यावेळेस संकटामध्ये आपण असतो त्यावेळेला आपण धीर कसा धरला पाहिजे, हा आपला आजचा विषय आहे. आणि आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येतात आणि त्या संकटांमध्ये ज्यावेळेला आपण अडकतो त्यावेळेला सर्वात मोठा जो काही हल्ला आहे संकटाच्या माध्यमातून आपल्या कोणत्या भागावरती केला जातो तर तो आहे आपला जो धीर आहे त्याच्यावरती. आणि त्याचे सूत्रकार अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं की संकट समयी जी शक्ती आहे ती जर खचली ना. लक्ष द्या, आपण देवाचं वचन हे अतिशय बारकाईने वाचणं फार गरजेचं आहे. देवाचं वचन वाचत असताना देवाचं वचन हे आपल्या जीवनाशी संबंधित अशा अनेक गोष्टी आपल्याला काय करतं, सांगतं, दाखवतं. अशासाठी की ज्या ज्या वेळेला आपण त्या परिस्थितीमधून जात असतो त्या वेळेला त्या वचनाच्या सहाय्याने आपण जे काही खरं आध्यात्मिक जीवन आहे देवाच्या नातेसंबंधात आणखीन जास्त वाढण्याच्या अनुषंगातून ते कशा प्रकारे जगलं पाहिजे हे ह्या वचनातून आपल्याला काय तर समजावं. यासाठी आपण पवित्र शास्त्र जे आहे ते अतिशय बारकाईने वाचणं फार गरजेचं आहे. आणि मग आजचा हा जो आपला विषय आहे संकटात धीर कसा धरावा, याचा जो पहिला मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 1 लिहा. देवावर पूर्ण विश्वास ठेवा, तो तुमच्या सोबत आहे. मुद्दा क्रमांक 1 लिहा. देवावर पूर्ण विश्वास ठेवा की तो तुमच्या सोबत आहे. ज्या वेळेला आपण संकटांचा सामना करत असतो त्यावेळेला आपण कधीही आपल्या स्वतःला एकटे जे आहे ते समजू नये, कधीच नाही. ज्या वेळेला आपण संकटांचा सामना करत असतो त्यावेळेला आपल्या बरोबर देव आहे असा विश्वास जो आहे तो आपण काय केला पाहिजे, ठेवला पाहिजे. ज्या वेळेला आपण यशायाचं पुस्तक 41वा अध्याय आणि वचन 10 वाचतो तर यशाया हा आपल्याला अतिशय स्पष्टपणे ज्या वेळेला आपण संकटामध्ये असतो त्यावेळेला आपण एकटं नसतो तर देव आपल्या बरोबर असतो याविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगताना दिसून येतो. यशायाचं पुस्तक 41वा अध्याय आणि वचन 10 मध्ये पहा काय म्हणत आहे. तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करता. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी देव अतिशय स्पष्टपणे त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या लेकराला सांगत आहे की जो संकटामध्ये अडकलेला आहे. आणि लक्ष द्या, देव त्या संकटामध्ये अडकलेल्या त्याच्या लेकराला सर्वात पहिली गोष्ट काय सांगत आहे तर भिवू नको. ज्या वेळेस संकट हे आपल्या जीवनामध्ये येतात त्यावेळेला ते आपल्यामध्ये भीती जी आहे ती निर्माण करतात. आणि ती जी भीती आहे ती आपल्या विश्वासावर जे आहे ते आक्रमण करत असते. ती जी भीती आहे ती आपल्या धीरावरती जे आहे ते आक्रमण करत असते. आणि अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला आपण अडकलेलो असतो त्यावेळेला आपण एकटे नाहीये हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि हे आपल्याला समजावं यासाठी आपण पवित्र शास्त्र वाचणं गरजेचं आहे. आणि जर पवित्र शास्त्र जर आपल्याला रोज आणि रोज वाचायला मिळालं किंवा रोज आणि रोज आपण पवित्र शास्त्र जर वाचलं तर पवित्र शास्त्रातून आपल्याला देव हे सांगू इच्छित आहे की भिवू नका, कारण त्या संकट समयी मी तुमच्या बरोबर आहे. घाबरू नका, कारण मी तुमचा देव आहे. आणि त्या संकट समयी
देव हा आपल्या बरोबर का आहे, तर त्या संकटामध्ये आपली जी काही शक्ती आहे ती पूर्णपणे क्षीण होऊ शकते. ते संकट आपल्या जीवनामध्ये जी काही शक्ती आहे ती पूर्णपणे क्षीण करू शकतं. आणि त्या संकटाच्या समयामध्ये आपल्याला जी काही शक्ती आहे ती प्राप्त व्हावी, किंवा त्या संकटाच्या समय आपल्याला जे काही सहाय्य आहे ते प्राप्त व्हावं, म्हणून परमेश्वर देव हा आपल्याला त्याच्या उजव्या हाताने जे आहे काय करतो माहिती का, नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तो आपल्याला सावरून धरतो. लक्ष द्या. आता संकट आल्यानंतर आपण खचून जातो. संकट आल्यानंतर आपल्याला भीती वाटते. संकट आल्यानंतर आपली जी काही शक्ती आहे ती पूर्णपणे क्षीण होऊन जाते. संकटाच्या समयामध्ये आपण जे आहे ना कोणाचं तरी सहाय्य जे आहे ते शोधत असतो. पण लक्ष द्या, आपल्याला या वचनातून ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे की ज्या ज्या वेळेला आपण संकटाचा सामना करत असतो, संकट कोणतेही असतं, लहान असो किंवा मोठा असो, प्रत्येक संकट हे आपल्या जीवनावरती मोठा प्रभाव जे आहे ते टाकत असतं. पण अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे की देव आपल्या बरोबर आहे आणि तो आपल्याला त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या नीतिमत्वाच्या उजव्या हाताने तो आपल्याला सहाय्य करत आहे त्या संकटामध्ये. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण वाचतो त्या वेळेला आपल्याला पाहायला भेटतं की दानिएल देखील हा खूप मोठ्या अशा संकटामध्ये अडकलेला होता. आपण ज्यावेळेला पवित्र शास्त्र वाचतो त्यावेळेला आपल्याला पाहायला भेटतं की संपूर्ण इस्रायल ना जो काही वंश आहे तो देखील खूप मोठ्या संकटामध्ये फारोच्या अडकलेला आपल्याला पाहायला भेटतं. पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण उत्पत्तीच्या पुस्तकापासून सुरुवात करतो वाचायला, तर 66 पुस्तकांमध्ये असे अनेक नीतिमान लोक आहेत जे संकटामध्ये अडकले. आणि ज्या ज्या वेळेला ते संकटामध्ये अडकले त्या त्या वेळेला त्यांनी देवावरचा जो काही विश्वास आहे तो कदापि कमजोर होऊ दिला नाही. ज्या वेळेला आपण शद्रक, मेशक, अबेदनगो यांना पाहतो, ते देखील संकटामध्ये अडकले. त्यांना देखील त्या ठिकाणी अतिशय भयानकरित्या मोठ्या संकटाचा जो काही सामना आहे तो करावा लागलेला होता. पण तो त्या संकटाचा सामना, ते त्या संकटाचा सामना करत असताना त्यांनी त्यांचा देवावरती असलेला जो काही विश्वास आहे तो कदापिही कमी होऊ दिलेला नव्हता. आणि वचन सांगतं की दानिएल देखील हा संकटामध्ये अडकला तरी दानिएलाने देखील त्याचा जो देवावरचा विश्वास आहे तो कमी होऊ दिला नाही. आणि ज्यावेळेला आपण दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 22 वाचतो ना, तर त्या वचन 22 मध्ये आपल्याला दानिएल हा त्या राज्याच्या राजाबरोबर बोलताना दिसत आहे सिंहाच्या गुहेमध्ये. आणि दानिएल म्हणत आहे की महाराज, माझ्या देवाने आपले स्वर्गदूत पाठवून सिंहाची जी काही तोंड आहे ती बंद केलेली आहे. ज्या वेळेला तुम्ही संकटामध्ये अडकतात आणि त्या संकटामध्ये तुम्ही ज्या वेळेला तुमचा विश्वास पूर्णपणे देवावर तुम्ही ठेवतात, त्यावेळेला देव हा तुमच्या संकटामुळं तुमच्यावर होणारे जे काही दुष्परिणाम आहे त्यांना तो बंद करून टाकतो. त्या संकटामुळं तुमच्यावर होणारे जे काही दुष्परिणाम आहे किंवा त्या संकटामुळे तुमचं होणारं जे काही खच्चीकरण आहे, त्या संकटामुळे तुमच्या जीवनामध्ये होणारे जे काही दुष्परिणाम आहे ना, ते इन्स्टंटली देव काय करतो माहिती का, ते काढून टाकतो किंवा ते दूर करतो, किंवा ते संकट जे आहे ना त्यातून तुम्हाला तो बाहेर काढतो. आणि म्हणून संकटातून बाहेर जर निघायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट कोणतं का असेना, त्या संकटामध्ये तुम्ही देवावर पूर्ण विश्वास जो आहे ठेवणं फार गरजेचं आहे. त्या संकटामध्ये तुम्ही पूर्णपणे देवावरती अवलंबून राहणं फार गरजेचं आहे. शद्रक, मेशक, अबेदनगो ह्यांना अतिशय भयानक रित्या त्या ठिकाणी जी काही 7 पट तापवण्यात आलेली जी काही भट्टी आहे तिच्यामध्ये तिला टाकण्यात येणार होतं.
त्या भट्टीमध्ये त्या तिघांना टाकण्यात येणार होतं. आणि लक्ष द्या, त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर अतिशय भयानकरित्या त्यांचं मरण जे आहे दिसत असताना देखील त्यांनी त्या ठिकाणी राजाच्या आदेशाचं जे काही पालन आहे ते केलं नाही. त्यांनी देवावरती पूर्ण विश्वास ठेवला. आणि वचन सांगते की ज्या वेळेला त्या तिघांनाही त्या 7 पट तापवलेल्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं, त्यावेळेला त्या भट्टीमध्ये 4था व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतो, जो त्यांचं संरक्षण करण्याकरता त्या भट्टीमध्ये होता. लक्ष द्या, राजाने देखील त्या ठिकाणी त्या व्यक्तीला बघितलं. मला सांगायचं हे आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला संकटांमुळे आपला शेवट जरी दिसत असला, संकटामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपला अंत जरी जवळ आलेला दिसत असला, तरी आपला विश्वास देवावरचा कमी होऊ देऊ नका. तरी आपला जो भरोसा आहे, आपला जो विश्वास आहे देवाबरोबरचा मुळीच कमी होऊ देऊ नका देवावरचा. का माहिती का? कारण त्याने स्वतः यशायाच्या पुस्तकाच्या 41व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये अभिवचन दिलेलं आहे की माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या प्रिय लेकरांनो, ज्या वेळेला तुम्ही संकटाचा सामना करत असता त्यावेळेला भिवू नका, त्यावेळेला खचू नका, त्यावेळेला मुळीच निराश जे आहे ते होऊ नका, त्यावेळेला मुळीच हताश जे आहे ते होऊ नका. तर मी तुमचा देव परमेश्वर हा तुम्हाला माझ्या नीतिमत्वाच्या उजव्या हाताने सहाय्य करण्याकरता तुमच्या सोबत आहे. हो, वचन सांगते की परमेश्वर तुझा देव हा तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. ज्यावेळेस आपण स्तोत्र वाचतो त्यावेळेला लक्ष द्या, आपण संकटाचा सामना करत असताना खचू नये, निराश होऊ नये, हताश होऊ नये. संकट लहान असो किंवा मोठं असो, त्या प्रत्येक संकटातून बाहेर निघण्याकरता आपल्याला देवावरती पूर्ण विश्वास जो आहे तो ठेवायचा आहे. आणि आपला देवावरचा पूर्ण विश्वास आपल्याला आपल्या संकटातून जे आहे ते बाहेर काढा, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. ज्या वेळेला आपण संकटामध्ये अडकतो त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, तर आपण प्रार्थनेमध्ये स्थिर राहिलं पाहिजे, तर देव आपल्याला शांती देईल. मुद्दा क्रमांक 2 लिहा. प्रार्थनेमध्ये स्थिर राहा, तर देव आपल्याला शांती देईल. ज्या वेळेला आपण संकटाचा सामना करत असतो त्यावेळेला संकट हे आपल्याला भयानकरित्या गोंधळात टाकतात. ज्या वेळेला आपण संकटामध्ये अडकतो त्यावेळेला संकट आपल्याला कधीही प्रार्थनेमध्ये मन आपलं लागल असं होऊ देणार नाही. अनेक विचार आपल्या मनामध्ये त्या संकटामुळे येतील. ते संकट आपले जे काही विचार आहे ना ते भरकटून टाकेल. पण देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की ज्या वेळेला आपण संकटाचा सामना करत असतो त्यावेळेला आपण कसल्याही प्रकारचे विचार करू नये त्या संकटांना घेऊन, कसल्याही प्रकारची चिंता जी आहे ते आपण करू नये. तर आपण त्या संकट समयी काय केलं पाहिजे, तर प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रार्थना काय आहे आपल्या त्या संकटाच्या वेळेला, आपल्याला नेमकी काय वाटत आहे, काय होत आहे. संकट हे आपल्या जीवनामध्ये भीती आणतं, संकट हे आपल्या जीवनामध्ये नाश आणतं, संकट हे आपल्या जीवनामध्ये अस्वस्थपणा आणतं, संकट हे आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टींची अपेक्षा आपण कधी केलेली नसते त्या गोष्टी संकट आपल्या जीवनामध्ये घेऊन येतं. मग त्याच गोष्टींना घेऊन आपण देवाकडे जे आहे प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आणि बघा, ज्या वेळेला आपण कलसीकराचं पत्र, फिलिप्पीकराचं पत्र 4था अध्याय आणि 6 ते 7 वाचतो, त्या ठिकाणी काय लिहिले पहा. फिलिप्पीकराचं पत्र 4था अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राहील. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्या व्यक्तीला जो संकटाचा सामना करत आहे. आता संकटाचा सामना करत असताना
आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की संकट हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जी काही चिंता आहे ते करायला भाग पाडत असतं. संकट हे आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या भीतीदायक गोष्टी ज्या आहेत ते आणत असते विचाराच्या माध्यमातून. संकट हे आपल्याला झोपू देत नाही, संकट हे आपल्याला खाऊ देत नाही, संकट हे आपल्याला कोणत्याही गोष्टी व्यवस्थितपणे करू देत नाही. आणि हे संकट आपलं इतकं हावी होऊन जातं की ह्या संकटामुळं आपलं जे जीवन आहे ते उद्ध्वस्त होत असतं. मग अशा वेळेला संकटामुळं आपलं जीवन उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपण पहिली गोष्ट प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना बेसिक काय माहिती का, संकटामुळं आपल्या जीवनामध्ये काय होत आहे हे देवाला सांगणं आणि ते होऊ नये म्हणून देवाची मदत आपण मागणं. कारण संकट हे आपल्या जीवनातली जी काही शांती आहे ना ते भंग करून टाकतं. संकट आपल्या जीवनातली जी काही शांती आहे ना ते पळवून लावतं. आणि म्हणून देवाने आपल्याला संकट समयी काय केलं पाहिजे, तर मदत केली पाहिजे. कोणत्या भागामध्ये, तर संकटाने आपल्या जीवनामध्ये कोणत्याच भागावरती प्रभाव टाकू नये म्हणून आपण देवाकडे आरोळी मारली पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अनेक अशी लोक पाहायला भेटतात ज्यांच्या जीवनामध्ये संकट आलं. पेत्र ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला समुद्राच्या पाण्यावर चालताना बघत होता त्यावेळेला सर्व शिष्यांना वाटले की हा भूत आहे. पण येशू म्हणाला भिऊ नका, मी आहे. त्यावेळेला पेत्र म्हणाला जर प्रभू आपण आहात तर आपण मला आज्ञा करा ह्या पाण्यावरती चालून तुमच्याकडे येण्याची. आणि येशू देखील त्याला म्हणाला की हो ये. पण ज्या वेळेला पेत्र समुद्राच्या पाण्यावर चालू लागला त्यावेळेला त्याने प्रभूकडे न पाहता त्या समुद्रामध्ये असल्या जे काही वारा वादळ आहे तिकडे त्याने बघितलं, लाट आहे तिकडे त्याने बघितलं. आणि तुम्हाला ते काय झालं, त्या संकटामध्ये तो अडकला आणि तो बुडू लागला. त्यावेळेला अतिशय स्पष्टपणे तो प्रभू येशूला हे म्हणताना आपल्याला दिसून येतो वचनामध्ये की गुरुजी मला वाचवा कारण मी बुडत आहे. आणि तत्क्षणी येशूने त्याला हात दिला आणि त्याला नावेमध्ये घेतलं, त्याला वाचवलं. लक्ष द्या, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला एक व्यक्ती पाहायला भेटतो ज्याचं नाव याईर आहे. आणि तो येशूकडे आला. तो म्हणाला की गुरुजी कृपा करून माझ्या 12 वर्षाच्या मुलीवरती दया करा. ती आजारी आहे, ती मरणास टेकलेली आहे. त्या एकुलत्या एका बापाला त्या एकुलत्या एका मुलीला जे आहे ना त्या संकटातून आजारातून जे त्या मुलीला पूर्णपणे नाश करण्याच्या अनुषंगातून आलेलं होतं, तिला वाचवायचं होतं. आणि म्हणून तो येशूकडे आला. त्याने येशूकडे विनंती केली, त्याने येशूकडे प्रार्थना केली. आणि वचन सांगतं की येशू त्याच्या बरोबर त्याच्या घरी जायला निघाला. आणि लक्षात द्या, येशू हा रस्त्यामध्ये असताना त्याच्या घरून बातमी ही आली की आता गुरुजींना त्रास देऊ नका कारण तुमची मुलगी मेली आहे. लक्षात तो बाप त्या ठिकाणी खचला, निराश झाला, हताश झाला. त्याला भीती वाटली, त्याला वाटलं की आता सगळं काही संपलं. तो रडायला लागला. त्यावेळेला येशूने त्याला धीर दिला आणि येशू त्याच्या घरी गेला. लक्ष द्या, त्या ठिकाणी आपण पाहतो की ती मुलगी ही ज्या रूम मध्ये होती त्या रूम मध्ये येशूने त्याच्या 3 शिष्यांना नेलं आणि त्या मुलीला त्या मरणाच्या संकटातून जे ते बाहेर काढले. लक्ष द्या, संकट कोणतं का असेना, संकट कोणतं का असेना, 38 वर्षापासून त्या तळ्याच्या जवळ बसलेला जो व्यक्ती आहे ना तो बरे होण्याची इच्छा करत होता. तुम्हाला माहिती का, येशूने त्याच्याकडे बघितल्यानंतर येशूला कळालं की याला या ठिकाणी बसून बराच काळ लोटलेला आहे. लक्ष द्या, येशूने त्याला त्या संकटातून बाहेर काढलं. येशूने त्याला त्या समस्येमधून बाहेर काढलं. पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत. ज्यांनी येशूकडे प्रार्थना केली, ज्यांनी येशूचा धावा केला, ज्यांनी येशूला आरोळी मारली, त्या प्रत्येकांना येशूने संकटातून बाहेर काढलं आणि संकटाने त्यांची हिरावून घेतली जी काही शांती आहे ती परत येशूने त्यांना दिली. वचन सांगत त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे 7व्या वचनाचं अभाग म्हणत आहे
की बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली जी काही शांती आहे ती तुमच्या अंतःकरणामध्ये तो देईल. लक्ष द्या. आणि म्हणून संकट कसं का असे ना, मार्था आणि मरियाच्या जीवनामध्ये त्यांनी आपला जो काही भाऊ आहे ना त्याला गमावलं होतं आजारामुळे. त्यांनी येशूला निरोप देखील पाठवला होता की ज्याच्यावर तुझं प्रेम आहे तो आजारी पडला आहे. आणि आपण पाहतो की येशू हा सेवा करून त्या बेथानी गावामध्ये आलेला असताना लाजराला मरून 4 दिवस झाले होते. पण तुम्हाला माहिती का, त्या मरणाच्या संकटातून येशूने त्याला बाहेर आणलं. देवामध्ये ते सामर्थ्य आहे, देवामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि जर त्या सामर्थ्याचा अनुभव जर तुम्हाला तुमच्या संकटामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. देवा, माझ्या जीवनामध्ये संकट आहे. देवा, माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये संकट आहे. देवा, माझ्या पतीच्या जीवनामध्ये संकट आहे. देवा, माझ्या पत्नीच्या जीवनामध्ये संकट आहे. देवा, माझ्या जीवनामध्ये मी अशा समस्येमधून चाललोय, मी ह्या प्रॉब्लेम मधून चाललेलो आहे. आणि अशा गोष्टींमुळं माझं मन कशातच लागत नाही, माझी शांती हिरावून गेलेली आहे. आणि आता मला तुझी गरज आहे, ह्या भागामध्ये मला तुझी गरज आहे. आणि लक्ष द्या, देव तुमची प्रार्थना ऐकल, कारण विश्वासाने केलेली प्रार्थना देव ऐकतो. वचन सांगतं, नीतिमानांची प्रार्थना कार्य करते. हो, तुम्ही जर देवाला जर प्रार्थना केली, देवा माझ्या जीवनामध्ये असलेलं संकट दूर कर, देव आज रात्रीच्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये काम करेल. आणि देव तुम्हाला तुमच्या संकटातून बाहेर काढेल. आणि म्हणून काय केलं पाहिजे आपण ज्यावेळेस आपण संकटाचा सामना करतो ना, त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, आपण प्रार्थनेमध्ये स्थिर राहायला पाहिजे. तर देव आपल्याला काय करणार, त्याच्या शांतीने बनल, तर देव आपल्याला संकटातून जे आहे ते बाहेर काढेल. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. ज्या वेळेला आपण संकटाचा सामना करत असतो त्यावेळेला देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा, तो कधीच उशीर करत नाही. मुद्दा क्रमांक 3 लिहा. जेव्हा तुम्ही संकटाचा सामना करत असता त्यावेळेला देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा, तो कधीही उशीर करत नाही. आपल्याला वाटतं की आता खूप उशीर झाला. लक्ष द्या, संकटामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की आता काही होऊ शकत नाही. कधी कधी डॉक्टर देखील म्हणतात की आता काही होऊ शकत नाही, खूप उशीर झाला आहे. लक्ष द्या, डॉक्टरांनी काही काय सांगितलेलं असेल ना, मी त्यांचा विरोध करत नाही, ते जे सांगतात ते बरोबर सांगतात. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, कितीही केलं तरी देवाच्या आटोक्याच्या बाहेरच्या कोणत्याच गोष्टी नाही. माणसाच्या आटोक्याच्या बाहेरच्या गोष्टी असू शकतात, पण ज्या वेळेला आपण प्रामाणिकपणे देवाच्या वेळेवर विश्वास ठेवतो, परिस्थिती कशी का असते ना, देव बोलला आणि ती गोष्ट अस्तित्वात आली, हे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं. ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय काढतो, परमेश्वर देव अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी आपल्याला जगाची आणि मानवाची निर्मिती करण्यासंदर्भात काही बोलताना दिसत आहे. देव म्हटलं हे हो आणि हे झालं. देव म्हटलं सर्व गोष्टी उपजवल्या. लक्ष द्या, देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. देवाच्या आटोक्याच्या बाहेरची एकही गोष्ट ही मुळीच नसते, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण संकटाचा सामना करत असतो ना, त्या वेळेला आपण देवाच्या वेळेवरती विश्वास ठेवायला पाहिजे, कारण तो कधीही उशीर करत नाही. बघा, यशायाचं पुस्तक 40 अध्याय आणि वचन 31 काय म्हणते पहा. 40 अध्याय आणि वचन 31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. व्हेरी गुड. किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं
की जे परमेश्वराची वाट पाहतात, फक्त ते, सर्व नाही. क्वालिटी बघा काय आहे या ठिकाणी. जे परमेश्वराची वाट पाहतात ना, त्यांना परमेश्वर देव हा नव्या सामर्थ्याने बळकट करेल, नवी शक्ती त्यांना देईल. कशासाठी? नवीन शक्तीची गरज कशासाठी आहे? वचन सांगतं, आकाशात गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील, धावतील पण ते दमणार नाही, चालतील ते थकणार नाही. धावण्यासाठी, उडण्यासाठी, हो, चालण्यासाठी नवीन शक्तीची गरज आहे. ज्या वेळेला संकटामध्ये असतो ना, त्यावेळेला कोणत्याच गोष्टीची इच्छा नसते. कारण संकट आपल्यावर हावी होऊन आपलं खच्चीकरण करतं, आपल्याला भीतीमध्ये टाकतं, आपल्याला निराशेमध्ये टाकतं, आपल्याला नाशाकडे लोटतं. आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स होतात. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण देवाच्या वेळेवर विश्वास ठेवतो, लक्ष द्या, देवाची वेळ काय माहिती का? देवाला पहिली गोष्ट आपण पाहतो की ज्यावेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो ना, तो आदी आणि अंत आहे, तो सुरुवात आणि शेवट आहे, तो प्रारंभ आणि शेवट आहे. लक्षात, हो, तो अल्फा व ओमेगा आहे. इथं वेळ जी आहे ना, आपल्याकरता असते. देवाने 4 दिवसाच्या मेलेल्या मुर्द्याला जिवंत केलं. 4 दिवस. लक्षात आहे, देव त्याच्या वेळेनुसार काम करतो. आणि देवाच्या वेळेवरती विश्वास ठेवा. आणि देव कधीही उशिरा काम करत नाही. म्हणजे वेळ निघून गेल्यानंतर देव कधी काम नाही करत. देवाच्या वेळेवर पूर्ण विश्वास ठेवा. तुम्ही संकटामध्ये असाल, तुम्ही खचून गेले असाल, तुम्ही निराश झाले असाल, तुम्ही हताश झाले असाल, आता तुम्हाला कदाचित शेवट दिसत असेल, आता कदाचित तुम्हाला निराशा दिसत असेल, सगळीकडे अंधार. देवाचं वचन सांगतं की माझ्या लेकरांनो, भिवू नका, चिंता करू नका, काळजी करू नका. माझ्या लेकरांनो, मुळीच धीर आहे ते सोडू नका. माझ्या लेकरांनो, मुळीच तुमचा विश्वास जो आहे संकटामुळं कमी होऊ देऊ नका, परेशानीमुळे कमी होऊ देऊ नका, प्रॉब्लेममुळे कमी होऊ देऊ नका, आजारामुळे कमी होऊ देऊ नका. मी तुमचा देव परमेश्वर हा तुम्हाला नवीन शक्ती देईल, नवीन अवयव देईल, नवीन 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 देईल. सर्व काही उडण्यासाठी, चालण्यासाठी, पळण्यासाठी, दमणार नाही तुम्ही, थकणार नाही. पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो ना, वचन स्पष्टपणे सांगतं की अब्राहम हा 99 वर्षाचा असताना देखील परमेश्वर देवाने त्याला आशीर्वाद केलं. लक्ष द्या, अब्राहमाने त्या ठिकाणी कधीही आपण पाहतो, अब्राहम स्वतः म्हटलं होता काही 99 वर्षाच्या म्हाताऱ्याला मूळ होईल का? सारा स्वतः म्हटली ती की म्हातारपणामध्ये शक्य आहे का? अब्राहम स्वतः म्हटला की इश्माईलावरती तुझी कृपा दृष्टी असो तेवढं पुरे. देव म्हटलं नाही, तुझ्यासाठी तुझी अवस्था जरी मेलेली असेल की तू पुत्राला जन्म देऊ शकणार नाही, पण माझ्यासाठी ती अवस्था मेलेली नाहीये. वचन स्पष्टपणे सांगतो, एक विधवा स्त्री आपल्या एकुलत्या एका मुलाला गावाच्या बाहेरच्या आहे घेऊन चालली होती पुरण्यासाठी, आणि गावाच्या आतमध्ये येशू येत आहे. गावाच्या बाहेर मरण जात आहे आणि गावाच्या आतमध्ये जीवन येत आहे. लक्षात द्या, येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. माझ्याकडे आल्यापासून कोणी स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाही. लक्षात द्या, जीवन मध्ये येत आहे आणि मरण गावाच्या बाहेर येते. त्या मरणावरती विजय मिळवणारा प्रभू त्या ठिकाणी होता. म्हटला भाई विश्वास ठेव. खांदेकरांना म्हटलं थांबा थोडस, आणि त्या मुलाला मरणातून जिवंत केलं आणि त्याने त्याला आपल्या आईच्या हवाले करून दिलं. लक्ष द्या, संकटामुळे तुम्हाला शेवट दिसत असेल, पण देवाच्या दृष्टिकोनातून तो शेवट नाहीये. समस्येमुळे, आजारामुळे, प्रॉब्लेममुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या
परेशानीमुळे तुम्हाला शेवट दिसत नसेल, पण तो शेवट देवाच्या दृष्टिकोनातून शेवट नाहीये, तो तुमच्या दृष्टिकोनात असेल, देवाच्या नाहीये, देवाच्या मुळीच नाहीये. देव हा तुमची परिस्थिती जी आहे ना बदलण्याचे सामर्थ्य ठेवतो. आणि म्हणून देवाच्या वेळेवरती विश्वास ठेवा. देव कधीही उशीर करत नाही. देवावरती पूर्ण विश्वास ठेवा, तो तुमची परिस्थिती बदलत. देवावरती पूर्ण विश्वास ठेवा, तो तुम्हाला तुमच्या संकटातून बाहेर काढेल. ज्यावेळेस तुम्ही संकटाचा सामना करत असतात त्यावेळेला प्रार्थना करा. दानिएलासारखी प्रार्थना करा, दाविदासारखी प्रार्थना करा, येशूसारखी. तो निश्चित अर्थाने येशू देखील गेटसेमनी बागेमध्ये खूप भयानकरित्या संकटाचा सामना करत होता. त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केली की हे पित्या, माझी नको तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. लक्ष द्या, देव तुम्हाला तुमच्या संकटातून बाहेर काढेल. पण काय केलं पाहिजे? त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. काय केलं पाहिजे? त्याच्या वेळेवर विश्वास ठेवला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी मधून देव आपल्याला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये चर्च संकटामध्ये धीर कसा धरला पाहिजे हे आपण पवित्र शास्त्रामधून शिकत आहोत. आणि देवबाप निश्चित अर्थाने संकटामध्ये तुम्हाला धीर धरण्यासाठी मदत करेल. आणि तुम्ही जेव्हा धीर धराल, निश्चित तो तुम्हाला त्यातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. देवबाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करेल.